आणि म्हणून मी असं म्हणेल की आजचा दिवस भारी, आजचा दिवस भारी, आजचे स्टेज भारी, आजचे मान्यवर भारी, आजचे आयोजक भारी, आजचे स्पर्धक भारी, याची मायला आजचे सर्वच नाही भारी. मित्र हो, दोन महान विभूती आपल्यासमोर, यांचा आज जन्मदिवस आहे. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल मॅडमांनी खूप सुंदर माहिती दिली. मी फक्त त्यांच्याबद्दल एवढेच म्हणेन, एवढे महान विभूती होते म्हणून आज हिंदू धर्म या पृथ्वीच्या पाठीवर टिकलेला आहे मित्र हो. आणि म्हणून त्यांच्याबद्दल एवढं सांगेल की संस्कृतीशिवाय मोठा कोणता अभिमान सांगू, संस्कृतीशिवाय मोठा कोणता अभिमान सांगू, धर्माशिवाय देश कोणता महान सांगू, डोक्यात स्वामी रक्तात मा जिजाऊ, यांच्याशिवाय श्रेष्ठ कोणता खानदान सांगू. मित्र हो, जी शाळा शिकाडस तिले साय म्हणतस, जी दूध देस तिले गाय म्हणतस, आणि जी अमृत पाजस तिले माय म्हणतात. ही विकास विद्यालय शाळा आपल्याला ज्ञानाचं अमृत इतक्या वर्षापासून पाजत आहे. मी खरंच मनापासून त्यांचे आभारी आहे मित्र. खरं म्हणजे मी काळे सर, आमचे कोतकर सर, आमचे प्राचार्य साहेब, आरके सर, सर्व पवार सर, हे सर्व मंडळी, आमचे सोनवणे सर गायक, हे सर्व मंडळी अतिशय मनापासून माझ्यावर प्रेम करतात, खूप मला आवडतात. या आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मासा कसा रडतो हे जाणून घ्यायचं असेल तर पाण्याला जाऊन विचारा. मासा कसा रडतो हे जाणून घ्यायचं असेल तर पाण्याला जाऊन विचारा. कणसामध्ये किती दाणे असतात हे जाणून घ्यायचं असेल तर चिमणीला जाऊन विचारा. अमृताचा घोट कसा असतो हे जाणून घ्यायचं असेल तर नादान लेकराला जाऊन विचारा. आणि कार्यक्रमाचं आयोजन कसं असतं हे जाणून घ्यायचं असेल तर विकास विद्यालय नरडाण्याला जाऊन विचारा. I am very grateful that I have been called each and every year by Mr. Sade sir, that he always invites me, and I also like to come here. I am very eager to come here, sir. But first of all, I would like to appreciate all the students, those who have taken part in this competition. All the students, those who have taken part in this competition, they speak very fluent English. But I am really surprised, I am very shocked that out of these students, among these students, 2 students, I am very shocked to see them, that one of the students, even he cannot stand on his leg, he was sitting in the chair and he was speaking English like fluently. He speaks, I like him, he speaks very much. Another student, that the boy I don't know name, that the boy who is wearing the goggle,